राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. अमित सरेया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरलाय. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरेया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरेया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सरेया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरेया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरेया यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. बघा, गेली 8 महिने आम्ही नोंदणी करतोय. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या 5 जिल्ह्यात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे 5 जिल्ह्यात आमच्या नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत. आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवली. काय आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाही आहे. आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी ग्वाही देतो मी. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बोलणी चालू आहे. मनसेच्या उमेदवारांकडनं माघार घेण्यात आली, त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं? मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय, मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाहीये. आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी 15 दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली, जाहीर केलेली, आज माघार घेतली. म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिका लोक खूप नाराज झालेले. मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वाडावाडात, गावागावात. आज त्यांना पण एवढं दुःख होत आहे. सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला, बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट. मात्र मतदारांची संख्या जी आहे कमी प्रमाणात आहे. अनेक छोटे मोठे संघटना या बघा कसं आहे, आज प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे हे निवडणूक लढवायची. प्रत्येकाने नोंदणी पण केलेली चांगल्या प्रकारे. 4-5 संघटना अशा आहेत जे नोंदणी केलेली आहे आणि ते आमच्या संपर्कात आहेत. ते माघार घेतील असं आशा आहे मला आणि आम्हाला सहकार्य आणि सपोर्ट करतील. लोकसभेमध्ये मागच्या लोकांची समस्या मागील काय आपण बघितलंय की महागाईचा मुद्दा आहे. लोकसभेत जसं महाविकास आघाडीला यश भेटलं आहे महाराष्ट्रात, तर महागाईचा हा एक मुद्दा आहे जो आपण महागाई आणि बेरोजगारी या 2 मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे. संविधान बदली करण्याचा हा जो त्यांचा कट होता तो आता हाणून पाडलेला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने. तर आज तुम्हाला मी ग्वाही देतो की बेरोजगार जे आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, ते कोणीही भाजप सोबत नाही आहेत आणि मागच्या 10 वर्षात यांनी काहीही रोजगार उपलब्ध करण्याचं काहीही धोरण राबवलेलं नाहीये. सर्व नेत्यांना आणि सर्व जे पवार साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत, राहुल गांधी असतील, त्यांना सर्वांना त्यांनी एक ब्लूप्रिंट दिलेला आहे देशासमोर. तर त्याच ब्लूप्रिंटवर आम्ही काम करतो. की विरोधक सत्ताधारी पक्षाकडनं जातीय रंग द्यायचे वगैरे प्रकार होतात, पण आम्हाला आमच्या पवार साहेबांची शिकवण आहे, कुठची निवडणूक लोक उपयोगी, लोकहिताच्या उपयोगी जी कामं असतील ती लोकांसमोर राहणार. लोकांसाठी आपण काय दाखवणार, लोकांसाठी आपण काय करणार आहे, लोकांना भविष्यात आपण काय देणार आहे हे त्यांच्याशी बोला आणि त्याच विषयावर निवडणूक लढवा. नुसती निवडणूक ही मंदिर, मस्जिद, चर्च ह्याच्यावर लढवू नका. लोकहिताची कामं दाखवा आणि लोकांकडे हक्काने मतं घ्या. हा लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलाय मतं द्यायचा, तो आपला अधिकार आहे. तो अधिकार त्यांच्याकडे हक्काने मिळवा आणि निवडून या.